नमस्कार, माझं नाव डॉक्टर कृष्णानंद हरिश्चंद्र तिवारी. मी एक जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे, प्रोक्टोलॉजिस्ट आहे आणि लेझर व्हेरिकोज वेन्स सर्जन आहे. सध्या मी PCMC आणि पुणे या एरियात कार्यरत आहे. आज आपण संडासच्या जागेच्या होणाऱ्या सगळ्या आजारांबद्दल थोडंसं माहिती घेऊया. सरसकट आपण पाहिलं तर संडासच्या जागेत होणाऱ्या जे काही आजार आहेत त्याला आपण सगळेजण मूळव्याधच म्हणतो, पण तसं नाही. तर त्या जागेत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. तर त्या आजारांची आपण नावं थोडीशी समजून घेऊयात आणि मग ते का होतात, त्याचे लक्षणं काय आणि त्याची चिकित्सा काय, ह्याचा थोडासा अभ्यास करूयात. सर्वात पहिलं म्हणजे मूळव्याध, सगळ्यांचाच आवडता. दुसरं किंवा मूळव्याधला आपण पाईल्स म्हणतो. दुसरं म्हणजे फिशर, म्हणजेच संडासच्या जागेला चिरा जाणं. तिसरा आजार म्हणजे फिस्चुला. फिस्चुला म्हणजे भगंदर किंवा त्याला सामान्य भाषेत भगेंद्र सुद्धा म्हणतात. आणि चौथा म्हणजेच प्रोलॅप्स. प्रोलॅप्स म्हणजे संडासची जागा बाहेर येणं किंवा त्याला अंग बाहेर येणं असंही म्हणतात. तर असे हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत जे संडासच्या जागेत उद्भवतात. आता आपण मूळव्याध बद्दल जाणून घेऊयात. मूळव्याध म्हणजेच पाईल्स. पाईल्स का होतो, तर पाईल्स हा एक लाईफस्टाईल आजार आहे. म्हणजेच तुमचे आहार आणि विहार जर योग्य पद्धतीने झाले नाहीत किंवा सतत बदलत राहिले तर हा आजार होतो. तर सर्वात महत्वाचे हे कोणाला होतं, तर ज्या व्यक्तीला खूप जुना म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे, म्हणजेच खूप वेळापासून खूप वर्षापासून बद्धकोष्ठता ज्याला असेल त्याला हा आजार होतो. किंवा ज्याला सतत कडक संडास होत असेल अशा व्यक्तींना, किंवा म्हणजेच हार्ड स्टूल होत असेल अशा व्यक्तींना मूळव्याध होऊ शकतो. तसंच ज्यांना सतत जे कुंथणं हा प्रकार चालत राहतो, म्हणजेच कोणत्याही गोष्टीसाठी अननेसेसरी स्ट्रेन करतात जी लोक, त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे अति जास्त वेळ बैठक काम करणाऱ्या लोकांमध्ये हा आजार होतो. जसे की आपण ड्रायव्हर लोकांमध्ये बघू शकतो, त्यांच्यामध्ये ह्या आजाराचं प्रमाण खूप जास्त आहे. तर ह्या सगळ्या लोकांना हा मूळव्याध होऊ शकतो. तर नेमकं ह्या आजारामध्ये काय होतं, तर आत्ताच आपण बघितलं की जर कुंथायला लागला माणूस, म्हणजेच त्याला बद्धकोष्ठता आहे आणि त्या कुंथल्यामुळे काय होतं, तर संडासच्या जागेवरती एक अननेसेसरी प्रेशर निर्माण होतो. आणि आपली संडासची जागा ही खूप लवचिक असते, म्हणजेच तिचं आकुंचन आणि प्रसारण हे होत असतं रेग्युलरली. पण सारखं सतत जर कुंथण हा प्रकार चालत राहिला तर त्या संडासच्या जागेच्या आतली जी भिंत असते आणि आतल्या ज्या नसा असतात त्या फुगून घसरायला लागतात खाली. आणि घसरल्यामुळं त्या टप्प्याटप्प्याने हळूहळू वर्षानुवर्ष घसरत राहतात, कारण की जोर करणं हे चालू राहतं. मग त्या किती घसरल्या याच्यावरनं त्याचे स्टेज आपल्याला समजतात. सरसकट सगळ्याच गोष्टींना आपण मूळव्याध म्हटलं तर तशी त्याची ट्रीटमेंट नाही करता येत. म्हणून त्याचे स्टेजिंग्स करावे लागतात की तो कुठल्या स्टेजला आहे. म्हणजेच मूळव्याध किती घसरला तर पहिला स्टेज, त्याच्या खाली किती घसरला की दुसरा स्टेज, मग तिसरा, मग चौथा. आणि असे जे काही त्याचे स्टेजेस असतात, ह्या स्टेजेसनुसार आपण त्याची चिकित्सा करतो. आता मूळव्याधाचे लक्षण काय असतात, म्हणजेच पेशंटला असे काय लक्षणं जाणवतील की जेणेकरून त्यांनी येऊन डॉक्टरला भेटलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सतत कडक संडास होते. संडास कडक होणं हा एक सगळ्यात प्रामुख्याचं लक्षण. दुसरं म्हणजे संडास वाटेत रक्त जाणं. तिसरं म्हणजे संडासच्या जागेला गुदगुदणं. चौथं म्हणजे अनसॅटिस्फॅक्टरी मोशन, म्हणजेच वारंवार संडासला जाऊ इच्छा होणे, जाण्याची इच्छा होणे. म्हणजेच एकदा गेलं की पुन्हा एकदा जावंसं वाटतं. किंवा संडासच्या जागेला थोडीशी पाणी सुटल्यासारखं किंवा थोडंसं टेम्परेचर तिथलं वाढलं, अशी काही लक्षणं, किंवा खाज यायला लागण्या, अशी काही लक्षणं आपल्याला मूळव्याधमध्ये दिसायला लागतात. आता आपण त्याची चिकित्सा कशी करायची ह्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात. सर्वात महत्वाचं म्हणजे चिकित्सा कधी होत असते, जेव्हा आजार खूप जास्त वाढतो तेव्हा. म्हणून हा आजार होऊच नये ह्याच्याकडे काळजी घेणं गरजेचे असते आणि त्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे काय खाल्लं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून मला मूळव्याध होणारच नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप तेलकट, तिखट, चमचमीत पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप अतिरिक्त नॉनव्हेज खाणं टाळलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे बेकरीचे पदार्थ, ज्या सगळ्या पदार्थांमध्ये मैद्याचा वापर केला जातो, असे सगळेच पदार्थ कमीत कमी खाणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर अतिरिक्त कडधान्य, काही लोक रोज कडधान्य खातात, सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला खातात. मग अशा वेळेस काय होतं, कडधान्याने संडास कडक होते आणि कडक झाले की पुढचे सगळे त्रास सुरू होतात. तसंच जंक फूड अवॉइड करणे आणि एकाच ठिकाणावरती जास्त वेळ बसून राहणे हे टाळलं पाहिजे. जर हे सगळं करून सुद्धा जर हा त्रास कमी होत नसेल तर आपण तज्ञ डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. तर हे तज्ञ डॉक्टर म्हणजे कोण, तर सर्जन, ज्यांना ह्या आजाराबद्दल सर्वच माहिती असते. म्हणजेच हा आजार कसा बरा होऊ शकतो किंवा ह्याचं ऑपरेशन काय केलं पाहिजे, नक्की ऑपरेशनला आवश्यकता आहे की नाही, हे सरसकट ज्यांना माहिती असतं असे जे तज्ञ डॉक्टर म्हणजे सर्जन यांच्याकडे जाणं गरजेचं असतं. तर ह्याची चिकित्सामध्ये काय करतो आपण, तर पूर्वीच्या काळी ह्याची चिकित्सा म्हणजे ऑपरेशन असायचं. ते ऑपरेशन मोठं असायचं आणि पेशंटला असं सांगितलं जायचं की तुमच्या मुळव्याध कट करून आपण काढतोय. म्हणजे 1 काढलं, 2 काढले, 3 काढले, असे कट करून दाखवले जायचे पेशंटला. मग अशा पेशंटमध्ये 3-4 ठिकाणी मोठमोठ्या जखमा व्हायच्या आणि ते जखमा अत्यंतिक वेदनादायी असायच्या. मग असे जे वेदनादायी जखमा आहेत ह्या भरण्यासाठी पण 2-2, 2.5-2.5, 3-3 महिने लागायचे आणि पेशंटला खूप त्रास व्हायचा. पण आजकाल अत्याधुनिक काही शस्त्रक्रिया आलेल्या आहेत ज्याच्याने हा आजार पूर्णपणे आपण बरा करू शकतो, त्याचा नायनाट करू शकतो. तर ह्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया कुठल्या, तर त्याच्या हे प्रामुख्याने 2 आहेत. एक म्हणजे लेझर सर्जरी आणि दुसरं म्हणजे MIPH म्हणजेच स्टेपलर सर्जरी. तर लेझर सर्जरी काय, तर लेझर सर्जरीमध्ये लेझर हे एक उपकरण आहे ज्याने आपण मुळव्याध जे खाली सरकत आहे त्याला वरच्या वरती बांधून त्याच्या आतमध्ये लेझरची उष्णता सोडली तर त्या सगळ्या गाठी ह्या कोमेजून जातात आणि मुळव्याध हा आपला बरा होतो आणि भविष्यात तो खाली घसरत नाही. तसंच MIPH म्हणजे स्टेपलर मध्ये काय केलं जातं, तर स्टेपलर सुद्धा एक उपकरण आहे जे संडासची जागा जी खाली घसरतीये किंवा जे काही मुळव्याध खाली घसरतंय त्याला पुन्हा वरती ओढून ती जागा कट केली जाते आणि पुन्हा शिवली जाते त्या स्टेपलर मशीनने. मग ह्या दोन्हीही आजारांमध्ये किंवा ह्या दोन्हीही शस्त्रक्रियांमध्ये पेशंटला वेदना होत नाहीत. ह्याचा बेनिफिट असा आहे की पेशंट लवकरात लवकर बरा होतो, लवकरात लवकर घरी जातो, पेशंट लवकरात लवकर कामावरती रुजू होतो. ह्या शस्त्रक्रियेनंतर पेशंटला ब्लिडिंग जास्त होत नाही. त्याच्यानंतर हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला लक्षात येतं की ह्या आजारांसाठी हे जे 2 नवीन शस्त्रक्रिया आहेत हे अतिशय उपयोगी आहेत. काही पेशंटचे खूप महत्वाचे प्रश्न असतात जे नेहमी सतत ते डॉक्टरांना विचारतात की सर ऑपरेशन झाल्यानंतर मला किती दिवस आराम करावा लागेल, किती महिने आराम करावा लागेल. तर दुसरा प्रश्न असतो की संडासच्या जागेचा कंट्रोल तर जाणार नाही ना ऑपरेशन केल्यानंतर. तिसरा प्रश्न असतो की एकदा ऑपरेशन केलं की परत उद्भवेल का. असे काही ठराविक प्रश्न असतात जे प्रत्येक पेशंटच्या मनात असतात. तर त्या प्रश्नांबद्दल पण आपण थोडासा विचार करूयात. सर्वात पहिला प्रश्न असतो तो म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर हा आजार मला पुन्हा उद्भवेल का. तर त्याचं उत्तर आपण देऊ शकतो की हा आजार पुन्हा उद्भवू शकतो जर आपण पथ्य व्यवस्थित पाळले नाही तर. आपण सुरुवातीला बघितलं की हा आजार लाईफस्टाईल आजार आहे. जर माझ्या लाईफस्टाईलमध्ये किंवा माझ्या आहाराविहारामध्ये जर मी बदल घडून आणणार नसेल तर हा आजार मला पुन्हा होऊ शकतो. पण ह्या ऑपरेशन नंतर जे काही पथ्य पाणी पाळायला सांगितलं जातात त्याच्याने हा आजार बऱ्यापैकी पूर्ण नायनाट होतो आणि पेशंट नंतर थोडेसे पथ्य असतात ते पथ्य पाळले की हा आजार पुन्हा कधीच उद्भवत नाही. दुसरा प्रश्न असतो की मला ऑपरेशन नंतर किती दिवस घरी बसावं लागेल किंवा किती महिने घरी बसावं लागेल किंवा किती दिवस दुखेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आहे आणि सोपं आहे. लेझर सर्जरी किंवा स्टेपलर सर्जरी ह्याच्यामध्ये पेशंटला जास्त वेदना होत नाहीत. एका दिवसात पेशंटची सर्जरी होते आणि पेशंट संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी घरी जाऊ शकतो. त्याच्यानंतर तो त्याचे रुटीन डेली काम करू शकतो. फक्त त्याला हे सांगितलं जातं की खूप अतिरिक्त भार संडासच्या जागेला देऊ नकोस, म्हणजेच खूप जास्त वेळ बसून राहू नकोस. आणि हे पण काही दिवस, साधारणतः आठवडा ते 2 आठवडे. ही काळजी घेतली की काही प्रॉब्लेम होत नाही आणि पेशंट आपल्या डेली रुटीनला लागतो. तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे संडासच्या जागेचा कंट्रोल जाईल का. तर हा प्रश्न अवघड आहे कारण की सगळ्या पेशंटला ही गोष्ट ह्याची कल्पना असते की कोणीतरी त्यांना सांगितलं असतं की अमुक अमुक व्यक्तीने तिथं ऑपरेशन केलं आणि त्याचे संडासचा कंट्रोल गेला.
म्हणजे त्याला आपोआप संडास व्हायला लागली. तर याच्यात खूप चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेलेल्या आहेत. ह्या शस्त्रक्रियेनंतर संडासचा कंट्रोल जाण्याचा काहीही संबंध नसतो. जर आपण योग्य सर्जनकडे गेलात, योग्य व्यक्तीकडे गेलात, तर त्याला नेमकं माहित असतं की तुम्हाला आजार काय आहे आणि त्याला काय शस्त्रक्रिया करायची. ज्या व्यक्तीला तिथली रचना माहित नाही किंवा जो व्यक्तीचा त्याबद्दल अभ्यास नसेल त्याच्याकडे जर आपण गेलो चुकून, तर कदाचित काही एक वेगळी नस कापली जाऊ शकते आणि संडासचा कंट्रोल थोडासा जाऊ शकतो. म्हणूनच आपण योग्य डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि योग्य त्या वेळी जाणं गरजेचं आहे. मग संडासचा कंट्रोल जाणार नाही बिलकुल. दुसरी गोष्ट, ह्या ऑपरेशन नंतर पोट साफ होण्यासाठी जी औषधं दिली जातात ह्याच्याने पटकन जावंसं वाटतं मोशन्सला, म्हणजेच जास्त राहवत नाही. पोटात थोडीशी संडास तयार झाली की लगेच आपल्याला जावंसं वाटतं. मग ही जी काही अर्जन्सी आहे, या अर्जन्सीमुळे पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझा कंट्रोल कमी झालाय, मला पटकन जावं लागतंय आणि जाता जाता थोडीशी संडास होतीये. तर हा सगळा जो काही मिथ आहे, तर हे जर आपण थोडंसं समजून घेतलं की हा आजार नक्की काय आहे आणि काय केल्याने काय होणार आहे, तर ह्या सगळ्या आपल्या जे काही प्रश्न आहेत, जे खरं मुळात प्रश्न नाही आहेत, हे सोडवले पाहिजेत किंवा हे प्रश्न उगाचच पसरलेत. तर ह्या प्रश्नांना योग्य ते उत्तर आपल्याला मिळू शकतं आणि आपली शस्त्रक्रिया चांगली होऊ शकते. या आजाराबद्दल आणखीन काही शंका असतील आपल्या मनात, तर आपण स्क्रीनवरती खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिथं दिलेल्या पत्त्यावरती आपण येऊन भेट देऊ शकता.